हरे राम 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतांश स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। विनायकं वरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरः सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थसिद्धये। मातुदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपन्ने। मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। त्रिपुत्रो महादेयो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपाप प्रमुच्यते। सर्वपाप प्रमुच्यते। सर्वपाप प्रमुच्यते। वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति। दर्शनेन विनश्यन्ति। दर्शनेन विनश्यन्ति। श्रीराम जय राम जय राम। श्रीराम जय राम जय 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 जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्त भय एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्त भय एकनाथ नामदेव तुकाराम। 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 निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्त भय एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्त भय एकनाथ नामदेव तुकाराम। पार्वती पतये हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय। जय जय रघुवीर समर्थ। भगवान पश्चिम समुद्राच्या ईशान्य कोणेला रसातलामध्ये झोपले असताना
भगवंताच्या शरीरातून रजोगुणातून दोन बिंदू बाहेर पडले. एक बिंदूपासून मधु आणि दुसऱ्यापासून मधुकैट, कैट म्हणून नाव पडलं मधुकैट. हे दोन दैत्य निर्माण झाले. मग आता भगवंताच्या शरीरातून जे बिंदू पडले ते कोणते होते? तर रजोगुणी होते. या परमेश्वराच्या शरीरापासून सत्व, रज आणि तम हे तीन गुण उत्पन्न होतात. आणि सत्वाच्या योगानं उत्पत्ती, रजोगुणाच्या योगानं पालन आणि तमोगुणाच्या योगानं संयोग. पण हा रजोगुण असा आहे, हा दिवसेंदिवस जसा वाढत चालला की त्याचं रूपांतर तमोगुणात होतं. आणि तमोगुणात रूपांतर झालं की त्याचं स्वरूप दैत्य स्वरूप. म्हणून दोन बिंदू पडले आणि दोन बिंदूंचे दोन दैत्य तयार झाले. रजोगुणानं युक्त असलेल्या दोन्ही दैत्यांना बल वाढतच गेलं. कमलामध्ये आसनावर विराजमान असलेल्या ब्रह्मदेवाला 4 मुख होते. कारण भगवंताच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाले आणि 4ही हातामध्ये भगवंताने ब्रह्मदेवाला वेद दिलेले होते. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद आणि अथर्ववेद. या 4ही वेदाचं ज्ञान ब्रह्मदेवाला करायला सांगितलं. ब्रह्मदेवानं विचारलं की हे ज्ञान मला सांगेल कोण? तर म्हणे माझी कृपा तुझ्यावर आहे. आता हा मुद्दा विवेचनाच्या लायक आहे. माझी कृपा तुझ्यावर आहे, तू हे ज्ञान वाचू शकशील. पण म्हणे मी वाचलं समजा, मला ज्ञान म्हणून मी वाचतो हे बरोबर आहे कशावरून? तर म्हणाले तू पिंपळाच्या झाडाखाली जायचं. अशक्य गोष्ट सांगताय परमात्मा, लक्षात ठेवा. आम्ही सुद्धा तुम्हाला 2 वेळा पिंपळाच्या झाडाजवळ बसवलं, पण तुमचं बुडच टिकत. का बसायचं पिंपळाच्या झाडाखाली? तर ब्रह्मदेवाने 4ही वेद पिंपळाच्या झाडाखाली मनाला सुरुवात केल्यावर सगळी पानं खाली पडली आणि पुन्हा मनाला सुरुवात केल्यावर पुन्हा पानं तिथे जुळली. म्हणजे तू वेद बरोबर म्हटलेले आहे. पिंपळामध्ये भगवान स्वयं आहे. अश्वत्थ मूल वृक्ष नुसती भगवद्गीता पट्ट 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 चट्ट चट्ट चट्ट, त्याच्याने काही फरक नाही मला. किती आराधना करावी लागली. आपल्याकडे एक वारकरी कीर्तनकार आले होते. आता असं आहे, काही गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी त्या समाजापुढे मांडायच्या. कसा आहे, तो जो आपला पट्ट शिष्य असेल त्याला काही सांगावं, इतरांना सांगताना विचारपूर्वक बोला. ते म्हणे पिंपळाला प्रदक्षिणा घालण्या म्हणजे काही परमार्थ आहे का? आता हे त्या बुवाला माहिती असतं. तुम्ही किती दिवस पंढरपुरात राहिले याला महत्त्व नाही, तुम्ही काय सत्श्रवण केलं याला महत्त्व आहे. तुम्ही वृंदावनात किती राहिले? ते काल ते आपले महाराज निघाले ना पायी यात्रेला, त्यांना एका संताने असं सांगितलं होतं की व्रजातल्या एखाद्या संताने तुला आपलं केलं की तू पुढे जाशील म्हणून. आता व्रजामध्ये पूर्वीच्या काळातले जे संत होते त्यांच्यामध्ये रजोगुण नव्हता. ते फक्त भगवंताचं गुणानगान तिथेच बसायचे आणि जे समोर येईल त्याच्यावर जीवनाच्या गोष्टी आधार. आता तुम्ही गावोगावी फिरता. आज सगळे गोळा झाले असतील तिथे. आता गोळा झाल्यावर एका म्हणतं मला महत्त्वाचं काम होतं मी सोडून आलो. अरे धर्मापेक्षा दुसरं महत्त्वाचं काम आहे का? अशा गोष्टी मारतात ते ऐकावं भाषण त्यांचं एकदम झकपक कपडे. आता त्याच्यावर भगवंताची कृपा आहे म्हणून एवढं काम त्या ग्रस्ताकडून होत आहे. आणि परमात्मा कोणाकडून कोणतं काम करून घेईल हे त्यालाच माहिती आहे. म्हणून संत काय म्हणतात, समोर येईल ते खाऊन घ्यायचं, समोर येईल ते पाहून घ्यायचं बस.
जसं आपण घाईत गावाहून आलो की आता स्वयंपाकाला वेळ लागेल खूप करायला, मग असं करा ना, पिठलं पोळी करून टाका, पिठलं भाकरी करून टाका, म्हणजे काय पटकन जातं पोटात आणि खूप भूक लागली असल्यामुळे ते एकदम चटकदार लागतं. तसं आहे, काय आहे तसं आहे. या गाण्यांमुळे आणि प्रवचनामध्ये नाचण्यामुळे सगळे जेवढे संप्रदाय होते यांनी हे स्वीकारून घेतलं. आता पहा, ते ब्रह्म प्रजापती कुमारीवाले होते, त्यांच्यामध्ये असं नाच गाण्यांचे काही कार्यक्रम होते, पण आता त्याच्या टी व्हीवर पाहिलं ना, त्यांच्याही करा. जैन लोकांमध्ये सुद्धा नाच गाणे असे भजन काही नव्हते, त्यांच्याशी सुरू झालं, सगळं नाचायला लागून गेले. कारण त्याच्याने लोकसंग्रह जास्ती कशा करता येते, लोकसंग्रह करता. 22 जानेवारीला त्या ग्राउंडवर मला ते सगळे म्हणायचे होते, दादा ते भजन असले की लोक जास्त येतात. म्हटलं बसू दे ना भजनवाले, माझं काही म्हणणं नाही, बसले ते. आता त्यांनाही असं वाटायचं की आपण म्हणजे मोठ्या जरा तर आम्हाला तर काही त्याचं करणार नव्हतं. त्यांना सुरुवातीचे 2 भजनं म्हणून द्यायचं आणि नंतर मी असं ते असेच बसलेलं असेल. प्रमाण द्यायचं असलं ना, तो सुरुवातीला नाव द्यायचं आणि मी मधून साधुबोध झाला, निरोनी मन पुढे, तो मन पुढे जायचा, कारण त्यांना सरळ पाठ असतं. कुठेतरी लग्गा लागू द्यायचं तुम्ही. हरिपाठाचेच प्रमाण द्यायचे, तुकाराम महाराजांचेच प्रमाण द्यायचे. आता ब्रह्मदेवाला कोणी शिकवलं नाही, आता ब्रह्माला कोण शिकवणार आहे? पण त्याची परीक्षा पिंपळाच्या झाडाखाली घेतली आहे. अशक्य ते शक्य करतील स्वामी. स्वामी समर्थांच्या चरित्रात येतो हा शब्द, अशक्य ते शक्य करतील स्वामी. असं आहे. एक 6 महिन्यापूर्वी आमचे एक ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार होते. म्हटलं दादा, माझ्या मनामध्ये आता म्हटलं वाईट विचार येतो. म्हटलं 3 गुरुवार फक्त आमच्या झिपवांनाकडे जाऊन लोक ठेवले. आता हा परमार्थात नाठाळ असलेला मनुष्य कीर्तन दुसऱ्याकरता करणं आणि कीर्तन हे स्वतः करता करणं यात फार फरक असतो. पहिल्यांदा गेलं तर काही वाटलं नाही, दुसऱ्यांदा गेलं तर एकदम फरक पडला आणि तिसऱ्यांदा वाईट विचारच चालले होते. त्याने दुसऱ्या माणसाला सांगितलं, त्याला काहीच फरक पडला नाही, तो आला मग म्हटलं कारण म्हणजे मी गेलो, तुला सांगितलं कोणी? म्हणे त्या बुवाने. त्याला काय काय गरज होती तुला सांगायची? कारण पाठवणारा सुद्धा थोडासा असं नारायण सांगितलं गोऱ्याला आणि गोऱ्याने सांगितलं भोऱ्याला. तुम्ही जसं कोणालाही सांगता की देवाचा हार टाकून द्या शेवटी, अरे पण त्याने काय केलं, कसं काय देवाचा हार टाकून त्या बापाला हात उघडलाय ना, फळ मिळणार नाही. असे फळ मिळण्याकरता तुमच्याकडे सुकृताचा साठा असावा. नुसतं दररोज म्हणता भाऊ सुकृताची दोडी, अरे पण सुकृत जमवा ना. बँक बॅलन्स केल्याशिवाय काढता येणार? साधी गोष्ट आहे. थेंबे थेंबे कावळ्याने खडे टाकून टाकून पाणी वरती आणलं. हे गोष्ट दिली आहे तुम्हाला, कशाकरता दिली आहे? ब्रह्मदेवाने आपली परीक्षा घेतली आणि मग वेदापासून कार्य सुरू झालं. म्हणून सनातन धर्म वेद प्रणिपात आहे, तो वेदापासून उत्पन्न झाला आहे. आणि त्याच्यामध्ये सामवेद आहे, अथर्ववेदही आहे. अथर्ववेद म्हणजे शरीराचं रक्षण आहे. सामवेद म्हणजे शरीराला आनंद प्रकट करण्याचं साधन आहे. आणि धनुर्वेद तो हात ठोकला ना त्याचा परिणाम. धनुर्वेद
धर्माच्या रक्षणाकरता आहे. धनुर्वेद कशा करताय? धर्माच्या रक्षणाकरता. कारण जो धर्म आहे त्याच्यावर आपत्ती येणारच आहे. जिथे सत्वगुण आहे तिथे रजोगुण येणार, आणि रजोगुण आला की तमोगुण येणारच आहे. बाजार भरला म्हणजे प्रसन्न वाटतो, पण बाजार उठला की घाण पडणारच आहे. पण त्याचाही उपयोग घेणारे असतात बघा. दुसऱ्या दिवशी तुम्ही गेले तर चिमण्या, कावळे, चिमण्या धान्य बाजारात बसतात आणि कावळे मलिन बाजारात बसतात. ते उचलतात त्यांचे. पण जो तो त्याच्याच बाजारात बसतो, दुसऱ्या बाजारात बसत नाही. आपण कोणत्याही बाजारात बसतो, कारण आपल्याला बुद्धी आहे. काय आहे ते पाहू म्हणलं, जातो कशा तिकडे, कशात पाहतो, काय पाहशील तिथे. जे पाहायचं नाही ते पाहायचंच नाही. कोण पाळेल? हे सत्वगुण, रजोगुण पाहून पहा. अरे तुमच्या मोबाईलमुळे त्याच्यावर काही अरिष्ट येतं, पाहू म्हणे. काय पाहिलं ते लगेच खोलल्यावर ती बाई म्हणे इतके पैसे टाका, नाही तर तुमचा गुन्हा दाखल झाला. काही पाहायची गरज त्याच्या, पण पाहतच नाही. मग हे दृश्य असंच आहे की ते मनाला आकर्षण करत. पण जर ते घातकच आहे, ते डबडी बरी की काही पाहिलं, आलं, फोन घेतला आणि ठेवला. परिचित फोन उचलायचा, अपरिचित नंबर उचलायचा नाही. असं आहे. आपण आकर्षले जातो. म्हणून ब्रह्मदेव वेदाचा अभ्यास करत असताना हे दोन्ही भाऊ आले. त्यांनी ब्रह्मदेव काही करतो म्हणून चारीचे चारी वेद पळून नेले. खलास झालं. वेदाची चोरी कशी झाली ते बघा. आता सुद्धा हे सगळे लोक या महाभारत रामायण याच्या अभ्यासाचा विचार करताना आपल्या शब्दाने ते वेगळं बदलवून असं आहे. ते फक्त असे काही ग्रंथ आहे की त्याच्यामध्ये चोरी करता येत नाही आणि बदलवून सांगता येत नाही. काही सांगता येत नाही. आता तुम्ही महाभारतातल्या गोष्टी तुमच्या बुद्धीने सांगूच शकत नाही. कारण दुर्योधन म्हणजे दुर्योधनच आहे. तो शेवटपर्यंत सुधारला नाही. पण दुर्योधनाला धर्म सुयोधन म्हणत होता हे तुम्ही शिकलं पाहिजे. दुर्योधनापासून काही शिकायचं नाही, नाश आहे. पण धर्मराजापासून दुर्योधनाला सुद्धा सुयोधन म्हणायचं हे शिकावं. वेदाचं अपहरण झाल्यावर ब्रह्मदेवाला खेद झाला. मनातल्या मनात परमेश्वराचा प्रार्थना केली. भगवान, माझे वेद हे तर माझे उत्तम नेत्र होते, माझं बल होतं, वेद माझे आश्रय होते, वेद माझं उपास्य होतं. आता हे दोन्ही गेले, मी काय करू? सगळीकडे अंधकार पसरला. आज जगामध्ये सगळ्या गोष्टी, आता हे सगळी साधनं आपल्याकरता काढली. हे खतं काढली. आता त्याला पेट्रोल टाकून बॉम्बस्फोट करणं हे का त्याच्यात लिहिलं होतं? माणसाने माणसाच्या दुर्बुद्धीने गोष्टी केलेल्या आहेत. ही सगळी जेवढी साधनं निघाली आपल्याला, ही कशाकरता निघाली? मानवाच्या कल्याणाकरता. तुम्ही त्याचा अकल्याणात उपयोग करताय. त्याचा उपयोग घ्यायचा का नाही घेतो. कारण रजोगुणी आणि तमोगुणी लोक, अहो शेत मोजाला काढलं, मारामारी करता काढलं होतं का? ज्याचा त्याचा हक्क त्याला सारखा मिळावा एवढं करतात. तर तू माझ्याकडे जास्त निघाला, मी देणार नाही, असं कसं काय देणार नाही? त्यामुळे कोर्टाला वेळ लागतो. आत्ताच दिलं पाहिजे. हे बदल केले पाहिजे. ब्रिटिशांनी मुद्दाम करून ठेवलं, कारण तुमच्या भानगडी करतच राहा. हे बुद्धिमान लोक जे बदल करतायत त्याच्यामध्ये, त्याचं कारण काय? त्यांना जगात ज्याचं त्याला जे मिळवून द्यायचंय.
त्या काळात केलेले कायदे आजच्या काळात बदलावे लागणार आहे. डॉक्टरची चौकशी होईल, ऍक्सिडेंट झालेला माणूस शाखात, आता डॉक्टरची चौकशी काढून टाकली. ऍक्सिडेंट झालेल्या माणसाला लगेच ट्रीटमेंट मिळते हल्ली, तो मरत नाही आहे. डॉक्टर काही पाहणार नाही त्याच्याकडे, डॉक्टरला जबाब नाही घ्यायचा, तो ट्रीटमेंट करतोय, त्याला वाचवतोय, त्याला जबाब द्यायची गरज काय. पूर्वी डॉक्टरला काम सोडून तिथे यावं लागायचं. असं आहे, हे लक्षात आलं पाहिजे. कोण चिटकून गेलं तिथे पण माझं लक्ष ते कागद चिटकून गेले. हा कोण लावलं हे असं लावलं ना, म्हणून मी त्याला चित्र लावत नाही म्हणून. पाडावं लागेल ना, ते पाणी मारावं लागेल. सगळ्या ठिकाणी चिटकोशील का? सगळ्या ठिकाणी चिटकोशील. कुठे चिटकवायचं ते बाहेर, इथे नाही भिंतीवर. म्हणून उत्तम नेत्र वेद आहे. म्हणून माझ्यावर संकट आलाय, माझ्या हृदय फाटताय, ब्रह्मदेव विलाप करताय आणि विलाप करताना हरीची स्तुती करताय. आता इथे तुम्हाला शिकण्यासारखं आहे. जेव्हा संकट येईल तेव्हा काही करू नये, फक्त काय करा, आपलं 3 वेळा श्री अनंता होतं इथे. आपले 2-4 तुम्ही आर्थिक करता तिकडे नाही, लोक श्री अनंता काय म्हणलं, तुला काही कळालेलं नाही आहे, तू काही बोललो, हे करत 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 जा, तुझं भलं होईल. जेव्हा चिकनगुनिया आला होता ना, तेव्हा नरसिंहानं सांगितलं होतं, नाही आपल्या यांनी, आपल्या आता वारले मागची माझी पंतप्रधान, माझ्याजवळ औषध नाही, ईश्वरच याचं औषध आहे. त्यावेळेला मी सगळ्या लोकांना सांगितलं होतं, आकाशाकडे म्हणून श्री अनंता म्हणा. लोकांना चिकनगुनिया बरा झाला होता. तर देवाच्या स्तुतीशिवाय संकटाच्या, आत्ताच मी लिहून दिलं काय काय घरात म्हणावं, टीव्हीवर काय काय लावून यावं घरात, आत्ता लिहून दिलं. देवाच्या स्तुतीशिवाय संकट निवारण होत नाही. गजेंद्राच्या संकटाच्या वेळा काय झाली, ध्रुवाच्या संकटाच्या वेळा काय झाली, देवकीनं कोणाची स्तुती केली, तर संकट निवारण होण्याकरता स्तुती आहे. म्हणूनच व्यंकटेश स्तोत्र आहे, 11वा अध्याय आहे. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून चांगला ब्राह्मण तुम्हाला उपासना देतो, पण तुम्हाला पाहिजे असते हो स्वाहा हो. आजारी पडले गेले की मात्र उपासना विचारतात, काही कळत नाही ना. हे जेव्हा कळेल, जसा पंचाक्षरी 5 मुखाचा रुद्राक्ष आहे, त्याला पूजा पाठ केली किंवा होम हवन केलं तर पैसे खर्च येत. त्याच्यात 5 लाख जप करा. किती मुख आहे त्याला? 5 लाख जप करा आणि मग घाला घाला. केवढा सिद्ध होईल तो? 2 मुखी आहे, 2 लाख जप करा. हा म्हणतो 5,000 रुपये खर्च करू, पण कोण जप करत असेल, मग तो इतका सिद्ध नाही होणार. मुद्दा लक्षात ठेवा. हरिजप करणे किती वेळा ऐकलंय, पण अशा वेळेत सुचत नाही आपल्याला. ते घोडं कुठे पीठ खातं, इथे पीठ खात, कारण सुकृत नाही. नामावर विश्वास बसण्या इतकं पुण्य हरितया सांभाळी रोज म्हणायचं. आणि मग काही दुःख पडलं की हरितने त्यालाच आठवावं लागेल आहे, कारण त्याने ब्रह्मदेवाचं दुःख हरण केलं तर आपलं करणारच. हरीची
स्तुती करून त्यांच्या लक्षात आलं आणि हात जोडून त्यांनी परमात्म्याची पुन्हा प्रार्थना केली, भगवंता आपणच आमचे पूर्वज आहात, वेद आपलं हृदय आहे आणि ते वेद माझ्या हातात. सांख्य योगामध्ये सुद्धा हेच सांगितलं आहे, परमात्मा मी तुम्हाला नमस्कार करतो, तुम्ही व्यक्त जगामध्ये अव्यक्त आहात, प्रकृतीला तुम्ही उत्पन्न केलं आहे म्हणून तुम्हाला परमात्मा म्हणतात. आपलं स्वरूप अचिंत्य आहे, तुमच्या स्वरूपाचं चिंतन करता येत नाही. आता बघ तुम्हाला मी एक मुद्दा सांगितला किंवा यांना मी आत्ता सांगितलं, घरात काय म्हणा, तुमच्या डोक्यात विचार सुरू होऊन गेले की काय काय सांगितलंय, तर आता तुम्ही त्यांना धरणार आणि विचारणार. नुसता टाकून दिला मी मुद्दा आहे. बरं 8 मिनिटापूर्वी झालं, बरं माझं सांगून 8च मिनिटं झाली. असं आहे, कारण हे शब्द सुद्धा सतत कानात. आता आपला हा मोबाईल आहे ना, काही आपले श्रोते असे आहे की रात्री जर 2:30 वाजता जाग आली आणि झोप येत नसेल तर ते लगेच मोबाईल ओपन करत आहे रात्री 2:30 वाजता. ऐकून झालं की झोप छान लागते, त्यांचं औषध होऊन गेलंय. काय झालं? औषध. आता मला येऊन सांगितलं म्हणून मला माहिती पडलं, औषधाची जास्त म्हणायचं नाही. झोप आली वाटतं, दादा काय बोलले परत ऐकू. जो तो ज्याचा त्याचा अनुभव करतो ना, अनुभवाविहीन मान आपली तर म्हातारपणाने हलते आहे. अनुभवच आला पाहिजे. अनुभव मोठं सिद्धांत आहे. म्हणून त्यावेळेस श्री विग्रह विशुद्ध सत्वमय आहे म्हणून आपण भगवंताचं जे भजन पूजन करतो त्याच्याने काय होतो, श्री विग्रह म्हणजे परमात्म्याचा विग्रह विशुद्ध सत्वमय आहे, त्यामुळे आपल्या स्वभावात ईश्वर येतो. तरी श्री हरी पाविजे तो स्वभाव. आपला तर एकाड स्वभाव सुधरतच नाही. बाई सुद्धा म्हणजे कुठून भेटला हा माणूस. माणूस सुद्धा म्हणतो कुठून भेटली ही बया. दोघांचाही स्वभाव जमला नाही शेवटपर्यंत 40 वर्षामध्ये. कारण देह वेगळे आहे. देह जर परमार्थ असतं तर तसं झालं नसतं. म्हणून देह काय झाला पाहिजे, परमार्थ. देह स्वार्थ झाला की विघ्न आहे. देह स्वार्थ झाला की विघ्न आहे. देह हा निस्वार्थ झाला पाहिजे. म्हणून तुम्ही कृपादृष्टी माझ्या करा. ब्रह्मदेवानं असं स्तुती केल्यावर सर्व व्यापक भगवान योग निद्रेचा त्याग करून वेदाच्या उद्धाराकरता तयार झाले आणि आपलं ऐश्वर्य संपन्न शरीर सोडून विचित्र शरीर धारण केलं. म्हणजे कोणतं? 2 घोड्याचं, हात 4. शरीर माणसाचं वराह, शरीर माणसाचं कच्चा अवतार, शरीर वरचं वेगळं मत्स्य अवतार. अवतार तुम्हा धराया. एकदा वेदाकरता हयग्रीव अवतार घेतला आणि एकदा मत्स्य अवतार घेतला. मन हे मत्स्याचं रूप आहे. जसं त्याचं पाण्यात राहतं तसं आपल्याला वासनेत राहिलं की बरं वाटतं. सगळे जमले आता पोटभर जेवण जाईल. नळकोणी करतो की तळमळ करतो. म्हणून तळमळ निवडी रे राम कारुण्य सिंधू षडली बुकुळ माझा तोडियाचा संबंधू स्वहित माझे मजला कळेना. माझं हित कशात आहे कळत नाही. एकांतात आहे का बहुजनांमध्ये आहे.
तुम्ही उपासना झाल्यावर किती किती दुसऱ्या गोष्टी मारतात याची बेरीज करा. म्हणजे उपासनेचं बल जास्ती आहे का वाचाळपणाचं बल जास्ती आहे, त्याबद्दल लक्षात घ्या. कोणी एकांतात बसलं की म्हणता अक्कल गोरे आहे. बरं काही एकांतात बसले तर दुसरं काही पाहत राहत. म्हणजे कसं काय होईल ते हे लक्षात आलं पाहिजे. आपलं हित कशात हे पाहिलं पाहिजे. करमणुकी पुरतं थोडं ठीक आहे, पण नंतर म्हणून ते म्हणतात की भगवंता चंद्रमा समान कांती आपली आहे आणि धड वेगळं आणि मस्तक घोड्या समान श्वेत वर्ण आहे आणि वेदाचा आश्रय घेण्याकरता तुम्ही बाहेर आले. 4 हात आहे, एका हातात कमंडलू आहे, एका हातामध्ये दंड आहे, एका हातामध्ये वेद आहे. असं मोठं सुंदर शरीर, नक्षत्र तारे युक्त, सूर्याची किरणा समान चमक, आकाश आणि पाताल हे तुमचे कान आहे. घोड्याचे कान कसे असतात? मोठे आणि नेहमी टवटवीत असं पडत नाही खाली. ते कुत्र्याचे कान सुद्धा खाली पडतात मोठे असल्यामुळे, पण एकदम चावू लागली आपले कानाचे पाटे पडले की समजा तर रस्ता. म्हणून काही लोक रोजच तपासून पाहतात. आता ज्यांचे छोटे आहे ना त्यांचे पडत नाही, हे मोठे पाहिजे आणि या कातडीपासून लांब पाहिजे, तेव्हा कळत. काहींचे चिटकलेले असतात त्यामुळे ते पडत नाही. म्हणून गंगा आणि सरस्वती हे तुमचे नितंब आहे. दोन्ही भाग, गंगा आणि सरस्वती. त्या हयग्रीव रूपाचं वर्णन चाललंय. महान समुद्र हे तुमचं तोंड आहे. सूर्य आणि चंद्रमा तुमचे नेत्र आहे. संध्या तुमची नासिका आहे आणि ओंकार हा तुमचा संस्कार आहे. ओम इति अक्षरम, ते परब्रह्म. हल्ली सगळे ओम म्हणताय, पण संस्कार नाही आहे ना. संस्कार नसल्यामुळे त्या ओमाचा परिणाम होत नाही. ओम मारतो बोम मारतो. आता हे त्यागी बैरागी सुद्धा ओंकार म्हणतात, दुसऱ्याला श्राप देतात. नाही चालत. ज्या वेळेला शुक्राचार्यांना कळालं की आपल्या बलाने हे दैत्य दुसऱ्याला त्रास देतात, तेव्हा त्यांची गोष्ट गेली. व भगवंताने पाहिलं हा द्विधा अवस्थेत पाहतो आपल्याला. म्हणून बळीराजाच्या वेळेला शुक्राचार्य झाडीत अडकले. यांनी इकून दर्भ घातला आणि डोळा फोडला. शुक्राचार्याचं द्वैत घालवलं आणि अद्वैत केलं. द्वैताची झाडणी त्या कैचे कीर्तन. मग जोपर्यंत द्वैत आहे तोवर कीर्तन होत नाही. असं आहे. आपण तर उल्लू बनवून देतो दुसऱ्याला. असं आहे. द्वैताची झाडणी गुरु विना ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नाम. म्हणून सिद्धांत आला पाहिजे. त्यावेळेस ओंकार हा तुमचा संस्कार आहे. आकाशात जे वीज चमकते ती तुमची जीभ आहे. सोमपान आणि पितळ हे तुमचे दात आहे. गोलोक आणि ब्रह्मलोक हे तुमचे ओठ आहे. गोलोक आणि ब्रह्मलोक, खालचा ओठ आणि वरच्याची जाडी कमी असते, खालच्याची आणि आणखी त्याच्यावर इस्त्री करायची असते. मग असं आहे. आतल्या रक्ताने असलेले लाल लख आणि आतल्या रक्ताच्या रंगाने
ओल लाल असलेले होठ यात फरक आहे आणि वरतून रंग लावल्याचा फरक आहे. आता ते जसं चित्र फाडलं ते ओबडधोबड झालं. हे जे चिटवायचे आहे ना ते बाहेर माझ्या अपरोक्ष झालं ते त्या बाहेरच्या व्यक्तीला चिटकव, हे नाही चिटकवायचे. असं आहे ते. ही जाहिरात आहे देवाची जरी असली तरी काय आहे जाहिरात आहे. म्हणून जगदीश्वरांचे हयग्रीव धारण केलं तुम्ही, या रसातलामध्ये प्रवेश केला आणि योगाच्या आश्रयानं नियमानुसार उदात्त स्वरानं सामवेदाचं गायन केलं परमात्म्याने. आणि त्या नादाने स्वराने विशिष्ट सामगायनाच्या मधुर ध्वनीनं रसातलामध्ये फैललेलं सगळं वातावरण प्राण्यांना जागृत केलं. आणि हे दोन्ही मधुकैट नावाचे दैत्य जागृत झाले, रसातलामधून वरती यायला लागले. ब्रह्मदेवानं पुन्हा त्यांच्याकडे पाहिलं आणि हे हयग्रीव रूप अंगावर धावून गेलं. एक हात जो रिकामा होता त्याच्यामध्ये गदा आली अचानक आणि मग प्रहार सुरू झाला. त्याच्यात ते महाराज आहे ना, त्यांना बऱ्याच लोकांनी गदा दिली. ते मारुतीचे भक्त आहे म्हणून गदा दिली. आता तो माणूस त्याच्यात गदा मध्ये एक असं निघालं होतं, गदा तयार करायची चांदीची, मारुतीच्या पायाला लावायची, नातूच्या गळ्यात घालायची, हे सगळ्यांच्या गळ्यात. त्या गेल्या टुचून. आता त्या लहान पोराच्या गळ्यामध्ये ती टुचली, त्याची झाली जखम. आणि मग दादाला विचारायला झालं असं गावलं झालं, मारुती कोपला का? मारुती काय झालं कोपल? ती गदा कुठेतरी करत असेल ती लागली. म्हणून मग काय करू म्हटलं, टाकून तिथे पेटीत. हा मग ती फेकता नाही येणार ना, लक्ष्मी फेकता नाही येत. सोनं आणि चांदी यांचे देव पाण्यात टाकता येत नाही. आता तुमचं प्लॅस्टर ऑफ टाकता येते तुम्हाला? कोण सांगितलं तुम्हाला प्लॅस्टर ऑफची गणपती करायला? कारण तुम्ही वेदाचं ऐकलं नाही ना, मनाप्रमाणे मूर्त्या करताय. त्याला प्रमाण आहे, अंगुष्ठ प्रमाण. आता लोकांनी मुलांना गणपती तयार करणं शिकवलं शाळेमध्ये आणि त्यांना सांगितलं की हे गणपती बरोबर आहे. आम्हाला सुद्धा लहानपणी गणपती हाताने तयार करावा लागला. गोमूत्र, गाईचं शेण आणि पहिल्या पुराची माती. ज्येष्ठ महिन्यात पूर येत होता तेव्हा, आषाढात नाही. ती माती आणायची, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं, गाईचं शेण टाकायचं, रगडायचं, त्याच्यामध्ये दूध घालायचं, त्याच्यामध्ये मध घालायचं, त्याच्यामध्ये थोडंसं साखर घालायची आणि ती माती तयार करून त्याचा गणपती करायचा. आणि कापसाने रंग लावायचा त्याला, शेतूर. ब्रश नाही, कारण ब्रशात डुकराचे केस आहे. जेव्हा हे प्लॅस्टिक निघालं तेव्हा त्याचे केस तयार केले आणि ते तोंडाच्या ब्रशला लावले. नाही तर पूर्वी कोणाचे होते बघ, तुम्ही रस्त्याने पकडले की ते लोक खचाखच खचाखच केस काढायचे, तिकडे लोक पाय बांधले आणि ते रवाना व्हायचे भिवंडीला. आणि मग तिथे तयार व्हायचा उल्हासनगर, जिथे जावाई आपले तिथे. असं आहे. जेवढे 2 नंबरचे उद्योग आहेत सगळे उल्हासनगर. गुजरातमध्ये सुरत. कोणतीही डुप्लिकेट कॉपी घ्या तुम्ही उल्हासनगरला, तयार असते. म्हणून ते म्हणतात सामवेदाचं गायन केल्यावर अनेक सर्प समुद्रातून निघाले. कारण जीव सगळे जीव निर्माण केले देवाने. आधी मला कोणीतरी विचारलं ते गोशाळेत काही ऐकलं असेल तर मग ब्रह्मदेवाची गाय कुठून उत्पन्न झाली? म्हटलं कमंडलूतून. जामदग्नीची कुठून झाली? म्हटलं शंकराकडून. आणि समुद्रमंथनातून गाय निघाली म्हटलं. आणि बाकीच्या सगळ्या गायी गोलोकातून. कामधेनू वशिष्ठाजवळ सुद्धा होती.
जो गायीचं पूजन रोज करतो ती त्याची कामधेनू झाली. शेतकऱ्याचं धन झालं गाय, कारण त्याच्यापासून दूध काढतो, द्रव्य घेतो आणि तिचं खत गोमूत्र शेतात टाकतो, त्याचं धन आहे ते. गाय असा प्राणी आहे की तो सगळ्या वर्णांना आनंद देणारा. म्हणून तिच्या पोटात जाईल. आजच सकाळी एक पोरी झाली म्हणजे दादा काल माझ्याकडून एक चूक झाली. म्हटलं काय? गाईला बटाटा खाऊ घातलं. म्हटलं चांगलं, काय झालं? तिची काही एकादशी असते? नाही म्हणे भाकरी घालायची नाही. आपण गाईची एकादशी नसते, काही तू रिकामा काम करू नको. जगन्नाथपुरीचे लोक एकादशी करत नाही, असं आहे ते. हे लक्षात केलं पाहिजे. जेवढे गायीचे अंश आहे ते सगळे भगवंताचा अंश आहे त्याच्यामध्ये. त्याला पशु म्हणायचं नाही. उपासना सुद्धा गाय आहे. दानवांनी ते शब्द ऐकले आणि ते वेगाने भगवंताच्या अंगावर धावून आले. त्यांच्या हातात आयुध होती. भगवंताने वेगाने दोघांना एकमेकावर आदळलं, असं धरला. एकाची मान तुटली आणि एकाला प्रहार केला. मधु आणि कैट या दोन दैत्यांचा संहार केला आणि भगवान रसातळातून पुन्हा वरती आले आणि दानवांचा नाश केला. त्यावेळेला रजोगुण आणि तमोगुण हा भगवंतामध्ये मिळून गेला बघा. कारण आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागर. आज हे झाड मोठं झालं, याचा पाला वाढला, तोच खाली पडला आणि तो परत शेतात गेला. खान तशी बस. पण तुम्ही इकडून जमीन कोरताय, ट्रक मध्ये भरताय आणि जिथे गड्डा आहे तिथे जाऊन असंच आहे ते ट्रान्सफर. म्हणून त्यावेळेस भगवंताची योग निद्रा ब्रह्मदेवानं जागृत केली. म्हणून वेद हे जागृतीचं साधन आहे. म्हणून काय प्रार्थना आहे आपली? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंदघना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळुवा श्री केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा कमलनयना कमलापति कामिनी मोहना मदनमूर्ति भवतारका धरित्याक्षिति वामनमूर्ति त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळक तुकाला लोटांगणी मदठाव द्यावा श्रीचरणी हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे. आता ज्याप्रमाणे ब्रह्मदेव शिकले नाही त्याप्रमाणे आमचे तुकाराम महाराज सुद्धा कुठे शिकले होते का? मग ज्याप्रमाणे ब्रह्मदेवावर कृपा दृष्टी झाली त्याप्रमाणे तुकारामावर दृष्टी झाली आणि म्हणून डोंगर पर्वतावर हे सगळं ब्रह्मज्ञान लिहिलं गेलं. आपण त्यांच्या नावावर खूप धपतोय आगटपेट्या. त्यांची अवस्था आणि आपली अवस्था
हे कळायला पाहिजे आपल्याला. PhD ला तुकारामांचे अभंग आहे असं आहे. हिंदीमध्ये तुलसीदासासारखं साहित्य नाही. कबीरांचे दोहे आणि तुलसी रामायण याच्यावर सगळे हिंदी साहित्य आधारित आहे. ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा आणि दासबोध एकनाथी भागवत याच्यावर मराठी साहित्यावर. कारण ही भाषा या विनोदावर नाही आहे. होईजे करीजे पाहिजे ठेवीजे एकही अक्षर तुम्ही बदलू शकत नाही. ब्रह्मदेवानं मधुसूदनाला पाहिलं आणि आनंद झाला. वेद भगवंतानी परत केले. ब्रह्मदेवाचा शोक दूर झाला. तुमचा शोक दूर करायचा असेल जीवनातला तर वेद म्हणावे नाही. वेद म्हणायचे तर वेदाचा सार ऐकून घ्या. चौवेदी दान षटशास्त्री कारण 18 पुराणे हरीची गाती वेदाचा सार आहे. हरीला गा. हरिविण सौजन्य नेणे काय दया नरा लादले वैकुंठ पर भरोसा बसला पाहिजे ना. आपल्याला सगळ्यात चिवडा करायची सवय. बरेच पेन्शनर इथे बसताना ते प्लॅस्टिकची पिशवीला वरतून असं ठोकत राहतात आणि कडक कडक चिवडा मग खात राहतात. कोणालाच समजत नाही. तर बाकडे खूप असल्यामुळे एक एक बाकड्यावर एक एक बसतो. सगळे लोक मोबाईल खेळतात. मी त्यांना म्हटलं अरे तुम्ही त्या टीव्हीत दिसता नाही ऐकता का? पोरी तो वेळ नाही घालता. तू त्या कॅमेऱ्यात दिसते ना. म्हणून त्यावेळेस हरीनं प्रवृत्ती धर्माचा प्रचार केला. हयग्रीव रूप धारण करून वरदान दिलं ब्रह्मदेवाला की जा मी दैत्यांचा नाश केलेला आहे. त्याप्रमाणे आपल्या शरीरातला सुद्धा रजोगुण रूपी दैत्य हा आपण भगवंताच्या स्तुतीने घालवला पाहिजे. याकरता कमीत कमी एकट्या मनानं भगवंताची 3 वेळा प्रार्थना झाली पाहिजे. सत्यगुरु राये घडली सापडविले वाटे दादा स्थाना मस्तकी तो दाना देवीला आवाज नाही येणार. दिसला शेण